लगीन सराई, मुलांना उन्हाळ्याची सुट्टी यामुळे कोकणात आलेल्या चाकरमान्यांची सोबतच पर्यटकांची सीएनजीच्या तुटवड्यामुळे गैरसोय होताना दिसत आहे। दापोलीत सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत। पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दापोलीत आलेल्या पर्यटकांना सीएनजी पंपावर 2 ते 3 तास रांगा लावाव्या लागत असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत तसेच रिक्षाचालकांना आपला धंदा सोडून सीएनजीच्या रांगेत उभे राहावे लागत असल्याने रिक्षाचालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। एवढी परिस्थिती बेकार झालेली आहे। सीएनजी दापोली तालुक्यामध्ये 2-2 सीएनजी आहेत, पण असा परिस्थिती झाली आहे की रिक्षावाल्यांची बिकट परिस्थिती झालेली आहे की 2-2 सीएनजी पंप असून तर दापोलीमध्ये तर सीएनजी पुरवठा होत नाही आहे। आता हे धंदे सोडून आम्ही एवढे लाईनी धाव म्हणजे रस्त्यापासून गाड्या खालपर्यंत आहेत, तरी कोणी कोणाला काय पडलेलं नाही। सीएनजी पंपवाल्याला पण काय पडलेला नाही। 2-2 पंप त्याच्यापेक्षा बंद करून टाका, आमचे रिक्षा आम्ही तिथं बँकेत लावतो आणि आम्ही काहीतरी भीक मागायचे धंदे करतो, दुसरं काय करू शकत त्याच्या पलीकडं। धंद्याच्या टायमाला सीएनजी नाही, ऑफ सीझनला 2-2 गाड्या आणून पंपात उभे ठेवतात आणि आता सीएनजीचं पोटेन्शियल घेतो ते तिथून पाठवत नाही, हे करत नाही ते करत नाही, असे नाटके करत असतात ते। 2-3 तास लाईन लावायला लागते। दुपारपर्यंत असला की दुपारनंतर संपतो, परत दुसऱ्या दिवशी परत लाईन लावायला लागते। आता सध्या सगळे पर्यटक इकडे दापोलीमध्ये येतात, चाकरमानी येत आहेत आणि असे 2-3 तास जर लाईन लावायला लागली तर आम्ही धंदे कसे करायचे? हे सगळं असं सीएनजीचा प्रकार चालू आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।